राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत हरी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नवन कवना करावे म्या जयांचे केले स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो न्याता चला विचार सागर तरंग 6 परिच्छेद 8 8व्या परिच्छेदामध्ये एकच शंका केलेली आहे पण शंकामध्ये शंका केलेली आहे काय शंका केली होती ब्रह्मचैतन्य ज्या पक्षामध्ये आहे कोण्या पक्षामध्ये अविद्या जर उपाधी मानित असेल तर त्या पक्षामध्ये अधिष्ठान ब्रह्म हे मानावं लागतं आणि ज्या पक्षामध्ये अंतःकरण जर उपाधी मानली
तर अंतःकरणोपरी साक्षी चैतन्य अधिष्ठान मानावं लागतं. मग इथं त्याने ब्रह्मचैतन्य ज्या पक्षामध्ये अधिष्ठान मानलं आहे, म्हणजे उपाधी काय मानली मग? अविद्या, है की नाही? म्हणजे या पक्षामध्ये स्वप्नामध्ये जर निवृत्ती मानायची असेल, करायची असेल, स्वप्न निवृत्ती, तर अविद्येची निवृत्ती झाल्या वाचून ज्ञान होणारच नाही. ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय अधिष्ठानाचं ज्ञान म्हणजे कोणाचं ज्ञान आहे का नाही? कारण अधिष्ठान त्यांनी काय मानलंय? ब्रह्म मानलंय. मग ब्रह्माच्या ज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. आणि तुमचा सिद्धांत काय आहे? अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही, हा तुमचा सिद्धांत आहे ना. मग ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय स्वप्नाची निवृत्ती होत नाही, अशी ही एक शंका आहे. आणि दुसरी शंका त्याने विचारली होती, स्वप्नाचे अधिष्ठान जर ब्रह्म असेल तर त्याचं उपादान कारण अविद्या आहे. आणि मग वेदांत सिद्धांतामध्ये जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचेही अधिष्ठान ब्रह्मच सांगितलेला आहे. व्यावहारिक जागृत पदार्थाचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. आणि तुम्हीही आता काय सांगता? अविद्या उपाधी मानून स्वप्नामध्ये जे पदार्थ उत्पन्न होतात त्या पदार्थांचं अधिष्ठान काय आहे? ब्रह्मच आहे. मग यामध्ये काय तो फरक आहे? इकडेही तीच उपाधी आहे, तिकडेही तीच आहे. म्हणजे जागृतीत ही तीच उपाधी आहे, स्वप्नात ही तीच उपाधी आहे, पुन्हा अधिष्ठान ही तेच आहे. म्हणजे दोन्हीही सत्तेला, व्यावहारिक सत्तेला आणि प्रातिभाषिक सत्तेला अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग जागृत पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभाषिकत्व असा भेद का करता? ही एक शंका केली होती. मग यापैकी तुम्हाला जर मानायचंच असेल तर व्यावहारिक सत्तेला आणि प्रातिभाषिक सत्तेला एकच अधिष्ठान आहे आणि एकच उपाधी आहे, तर दोन्हीला एकच सत्ता द्या ना. एक तर स्वप्नाला जागृतीप्रमाणे व्यावहारिक सत्य सत्ता द्या, व्यावहारिक सत म्हणून सत्ता द्या, म्हणजे स्वप्नाला सत्य माना. नाहीतर मग जागृतीला तुम्ही स्वप्नाची जी मिथ्या आहे ना सत्ता, मग त्या जागृतीला स्वप्नाची तशी तरी मिथ्या सत्ता द्या. म्हणजे मग दोन्ही मिथ्या तरी होतील, नाही तर दोन्ही सत्य तरी होतील. कारण भेद करायला जमत नाही, अशी एक त्यानं शंका केली होती. त्यावेळेस सद्गुरू म्हणले की बाबा, ख्याती निरूपणामध्ये तुला काय सांगितलं होतं? 2 प्रकारच्या निवृत्त्या सांगितल्या होत्या. पहिली आत्यंतिक निवृत्ती आणि दुसरी लयरूप निवृत्ती. आणि मग ही जी आत्यंतिक निवृत्ती आहे, ही स्वप्नाची आत्यंतिक निवृत्ती ही ब्रह्मज्ञाना वाचून बी होते. आत्यंतिक नाही, लयरूप निवृत्ती.
स्वप्नाची निवृत्ती ही ब्रह्मज्ञाना वाचून होते, पण त्या निवृत्तीला लयरूप निवृत्ती म्हणावी का? कारण पुन्हा जरी जागृती आली तरी पुन्हा निद्रादोष येतच असतो. निद्रादोष आला की त्यामध्ये स्वप्न पुन्हा पडतच. जरी जागृतीमध्ये स्वप्न नसलं तरी पण काही कालात येणारच आहे. म्हणून जागृतीमध्ये स्वप्नाची निवृत्ती होते, होत नाही असं नाही. ती जी होते ती निवृत्ती लयरूपच होते, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. मग ती लयरूप निवृत्ती कशाला म्हणतात? जर समजा एखाद्यानं काठीनं गाडगं फोडलं तर त्या गाडग्याचा अभाव होतो. कशाचा अभाव होतो? काठीनं जर गाडगं फोडलं तर गाडग्याचा अभाव होतो. कशाचा अभाव होतो? हा, त्या आकाराचा अभाव होतो. म्हणजेच कार्याचा अभाव होतो. कारणाचा अभाव होतो का? भाव रूपाला कार्य आलं होतं, म्हणून त्याला आपण त्या मातीलाच काय म्हणू लागलो? गाडगं म्हणू लागलो, घट म्हणू लागलो. म्हणून त्या कार्याची म्हणजे घटाची उपादान कारण जी माती आहे त्या मातीमध्ये त्या गाडग्याचा लय होतो. कशाचा? गाडग्याचा लय होतो. मातीचं गाडगं होतं. कशाचं होतं गाडगं? मग त्या मातीचा लय होतो का नाश होतो? मातीचा लय होतो का नाश होतो? मातीचा म्हणायलो मी. घट कशाचा झालाय? मग मातीचा लय होतो का नाश होतो? मातीचा लय बी होत नाही, नाश बी होत नाही. मग लय कशाचा झालाय? है का नाही? जे आकाराला घट आला होता त्याचा अभाव झाला, है का नाही? त्याचा अभाव झाला. मग त्याचा अभाव कशात लय पावला? त्या घटाचा अभाव ज्यावेळेस घट नाही त्यावेळेस घटाचा अभाव, आणि ज्यावेळेस घट आहे त्यावेळेस घटाचा भाव. मग घटाचा भावाचा लय झालाय का घटाच्या अभावाचा लय झालाय? लय बारी काय काव लागतंय? भावाचा झालाय, है का नाही? भावाचा लय झालाय. घट भावाचा लय कशात झाला? घट भावाचा लय कशात झाला? मृत्तिकामध्ये झालाय, है का नाही? आणि मग तो घट निवृत्तीला पावला. घटाचा भाव निवृत्त झाला. कशात निवृत्त झाला? कशातून घटाचा भाव निर्माण झालता? है का नाही? मातीमध्येच होता. मग घटाचा अभावाचा लय झालाय म्हणजे निवृत्ती झाली का भावाची निवृत्ती झाली? भावाची निवृत्ती झाली ना, म्हणजे त्याचा अभाव झाला. निवृत्ती झाली म्हणजे मग तो अभाव कुठे आता? मातीमध्ये. अभाव मातीमध्ये आहे. आपण जर झोपी गेलो आपलं कार्य असतं का? म्हणजे आपण भावरूप असतो का?
कार्यामध्ये भावरूप नाही, आहे का नाही? मग आपलं कार्यरूप जे भाव आहे तो कशात लय झालाय, है का नाही? निद्रा दोषामध्ये झालाय. कारण उपादान कारण काय आहे? निद्रा दोष आहे. मग आपला जो भाव आहे, कशाचा भाव आपला? आपला जो भाव आहे तो कशाचा भाव? कार्याचा भाव, ज्ञानाच्या कार्याचा भाव, जे भावरूपाला आलं होतं. आपण भावरूपाला आलो होतो का नाही? जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये, है का नाही? मग त्या आपल्या भावरूपाचा कार्याचा अभाव हा निद्रित होतो, है का नाही? मग अभाव किती प्रकारचा आहे? अभाव म्हणजे काय? निवृत्ती. अभाव दोन प्रकारचा, एक लयरूप अभाव आणि एक आत्यंतिक अभाव. मग आत्यंतिक निवृत्ती आपली झोपेमध्ये होते का? का लयरूप निवृत्ती होते, है का नाही? मग लयरूप निवृत्ती होते म्हणून तर आपल्याला पुन्हा जागृताला निद्रा दोष गेला तर येतो का नाही गेला तर येतो, है का नाही? निद्रा दोष गेला तर आपण जागृतीमध्ये येतो. म्हणजेच ज्या अवस्थेमध्ये जी उपाधी लागलेली आहे, ज्या अवस्थेला जी उपाधी लागलेली आहे त्या उपाधीचा लय व्हावा लागतो. मग दुसऱ्या अवस्थेला आपणाला जाता येते, दुसऱ्या अवस्थेत येतोत आपण. म्हणून निद्रेचा लय, निद्रेत लय, निद्रेचा लय आणि निद्रेचा निद्रेत लय. मग निद्रेचा लय कशात? निद्रेत लय कोणाचा? निद्रेमध्ये लय कोणाचा होतो? हा, स्वप्न भावाचा निद्रेत लय होतो. आणि निद्रेचा लय कशात होतो? निद्रेचा लय, जागृतीचा लय, स्वप्नाचा लय, ह्या अवस्था आहेत. मग याचा लय कशात होतो? निद्रेचा लय अमात्रात होतो. कशात होतो? आकार, उकार आणि मकार या तीन ज्या अवस्था आहेत, या तिन्ही अवस्थाचा लय त्या मात्रेत होत असतो, है का नाही? म्हणून कारणाचा आणि कार्याचा, कार्यरूप स्वप्न आणि जागृती हे कसं आहे? कार्यरूप आहे. मग कार्याचा आणि कारणाचा लय हा कशात होतो? हा, अमात्रात, मकारामध्ये. मकारामध्ये, अमात्रामध्ये, है का नाही? कार्याचा आणि कारणाचा. सूक्ष्म देह आणि स्थूल देह हे कार्यरूप आहेत आणि कारण रूप कारण देह, कारण रूप कारण देह. कारण देह कुठे असतो? निद्रेत असतो. सूक्ष्म देह कुठे असतो? स्वप्नात असतो. आणि स्थूल देह कुठे असतो? जागृतीत असतो. पण सूक्ष्म देह स्वप्नातही कार्य करतो आणि जागृतीतही कार्य करतो.
पण सूक्ष्म देहामध्ये जे कार्य केलेलं आहे लिंग देहानं सूक्ष्म देहानं ते मिथ्या आणि जागृती मधल्या देहानं कार्य केलेलं ते सत्य. असा भेद का? हे भेद का? अशी त्याची शंका होती. काल दुसऱ्या वेगळ्या पद्धतीनं पाहिलं आपण. आज आणखी वेगळी कल्पना सुचली, आणखी वेगळ्या कल्पनानं. वर्तमान काली श्री गुरुच बुद्धी देतात आणि वेगळ्या तऱ्हेचे नाना प्रकारानं सांगण्याचा प्रयत्न करतात. मग ह्या ज्या दोन शंका त्याच्या होत्या त्यामधलं पहिली शंका सद्गुरूनं सांगितली होती आणि दुसरी शंका आपल्याला वेळ मिळाला नाही म्हणून थांबलो होतो. म्हणून एक लयरूप निवृत्ती आणि एक आत्यंतिक निवृत्ती है का नाही. आत्यंतिक निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही आणि लयरूप निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होते, असं त्याच्या पहिल्या शंकेचं उत्तर दिलं होतं. त्यानं कोणती शंका केलती? त्या शंकेचं. कारण ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्न पदार्थाची निवृत्ती व्हायलाच नाही पाहिजे अशी त्याची शंका होती ना. तर सद्गुरू म्हणले, बाबा स्वप्नाची जर निवृत्ती करायची असेल, स्वप्न पदार्थाची निवृत्ती करायची असेल तर ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही हे खरं आहे. हे 16ने पण ब्रह्मज्ञाना वाचून ही निवृत्ती होते हे तुला माहित नाही. सांगितलंय लक्षात नाही म्हणून एक लयरूप ही निवृत्ती होते. मग लयरूप निवृत्तीला ब्रह्मज्ञानाची काही गरज नाही आणि मग आत्यंतिक निवृत्ती जर करायची असेल तर ब्रह्मज्ञानाची गरज आहे का नाही. मग ब्रह्मज्ञान झाल्यावर स्वप्न पुन्हा पडतच नाहीत का? असाच प्रश्न येईल किंवा आपला आता ब्रह्मज्ञान झाल्यावर. कारण आत्यंतिक निवृत्ती त्याच्यात. मग स्वप्न पडूच नाही यासाठी कोणता विलास सांगितला होता? स्वप्न पडूच नाही. तुम्हाला स्वप्न पडू वाटणार ना, तर मग त्याला एकच उपाय आहे हे का नाही. आणि त्याचा जर लय झालं तर पुन्हा आणखी पडणारच आहे. पण तुम्हाला आत्यंतिक निवृत्ती करायची ना, स्वप्न पडूच नाही असं जर वाटत असेल तर झोपूच नाही. हा सर्वात श्रेष्ठ उपाय आहे. झोपू नये याचा अर्थ काय? जे दोषयुक्त अज्ञानानं युक्त जी अविद्या दोषवान झाली. अविद्या कशानं दोषवान झाली? अज्ञानानं. अज्ञान काय आहे? त्रिगुण. हे जे गुण आहेत हे गुणच अज्ञान स्वरूपात आहे. म्हणून अज्ञानानं युक्त जी अविद्या आहे त्या अविद्याची निवृत्ती करायची. कोण्या अविद्याची? झोपीमध्ये जे अज्ञान आहे ना ते अज्ञान येऊ द्यायचं नाही. मग तुम्ही अज्ञानासहित झोपी जाता का अज्ञान निवृत्त करून झोपी जाता? जागृतीमध्ये तुम्हाला ब्रह्मज्ञान झालंय का? म्हणजे अज्ञान गेलंय का? मग ज्याचं जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान झालंय त्याला, आणि ब्रह्मज्ञान होऊन जर तो झोपला तर तो जागाचा असतो.
तो झोपीमध्ये जागा. हा तो झोपतो पण झोपीमध्ये जागा. जागा असतो. का म्हणून त्यानं जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलंय आणि अज्ञानाची निवृत्ती केली, म्हणून त्याला ब्रह्मज्ञान झालंय. मग त्या ठिकाणी जो दोष आहे त्या निद्रेमध्ये राहील का? मग जर त्या निद्रेमध्ये दोषच नाही तर त्या निद्रेला निद्रा म्हणावी का? अविद्येमध्ये गुणच नाही, त्या अविद्येला अविद्या म्हणावी का? लग्न झालंच नाही तिला नवरी म्हणावं का? कधी ऐकण्यात आलंय 4 वर्षाची म्हातारी पाहिली मी? 4 वर्षाची म्हातारी असती का? किंवा 80 वर्षाचं बाळ दिसलं का कुठं? 80 वर्षाचं. तसा दोष जर नसेल, उपाधीमध्ये जर दोष नसेल तर ती उपाधी ब्रह्मरूपच आहे. मग झोपेमध्ये जर दोष नसतील, झोपेमध्ये जर दोष नसतील तर तिला झोप म्हणावी का? मग झोप कधी आहे? दोष असला तर झोप आहे. अहो दोषातच झोप आहे, दोषच झोप आहे. जे जे म्हणून दोषात आहेत का ते झोपीतच आहेत. आता जे जागृतीमध्ये बी जे जे दोषात आहेत का, ज्याने दोष निवृत्तच केला नाही ते झोपीत येत. आणि मग उठा जागे व्हारे संत कोणाला म्हणायले? ह्या झोपीतल्याला म्हणायले. तर जो जागेपणामध्ये झोपलेले येत आणि संत झोपीमध्ये जागे येत. है की नाही? जो आपल्या हितावर आरूढ झाला आहे, आपलं हित होण्यासाठी जो जागृत झालाय, कमवायलाय, दोष नसन गेला त्याचा आणखी, पण जागा झालाय की मला मुक्त व्हायचंय, ते त्याचं हित आहे. मी संसारी जीव झालोय, आता मला संसाराला याचच नाही, संसारातून मुक्त व्हायचंय. मग संसारातून मुक्त व्हायचंय असा मानणारा परमार्थातून मुक्त झालेला आहे का? संसारातून मुक्त व्हायचंय असं ज्याला इच्छा व्हायली तो परमार्थातून मुक्त झालाय का? तो परमार्थाला लागलाच नाही. तो जो परमार्थाला लागलाच नाही तो मुक्त होण्याची इच्छा करतोय, है की नाही? ज्यांना अज्ञान घालविलत नाही ते ज्ञान घेण्याच्या प्रवृत्तीला लागत असतो, है की नाही? आणि ज्ञान झाल्यावर अज्ञान राहत नाही, मग तो जीव जीव म्हणून राहत नाही, तो जीव जीवन मुक्त होतो, जीवातून मुक्त होतो, संसारातून मुक्त होतो तो. मग जोपर्यंत जीव दशा आहे तोपर्यंत झोपच आहे. झोप कवर आहे? अज्ञान जात नाही तवर. मग झोप कवर आहे? है का नाही? मग त्या अज्ञानाच्या विरोधी, झोप रूपी अज्ञानाच्या विरोधी काय काय आहे? जागृती, ज्ञानरूप जागृती. हा, ज्ञानरूप जागृती त्याच्या विरोधात असल्यामुळं, एकतर जागृती आल्यामुळं त्याचा निद्रादोष जातो, है का नाही? आणि झोप आल्यामुळं निद्रादोष येतो.
मग ज्यावेळेस निद्रा दोष येतो त्यावेळेस तो दोषाने व्यवहार करतो. कशाने करतो व्यवहार? दोषातूनच व्यवहार करतो का नाही? मग दोषातून म्हणून जे व्यवहार होतात का ते व्यवहार सत म्हणून होत नाही. दोषातून केलेले व्यवहार है का नाही? दोषाने केलेले व्यवहार कोण म्हणते चांगली? चोरानं चोरी केली, कोण म्हणते चोरी करणं चांगले? दोषाने ना ते. लग्न न करता लेकरं झाले, कोण म्हणते ते चांगलंय? दोषच मानतात, विधीनं नाही ते. मग जे विधीच्या बाहेर असतं का, जे विधीत नसतं, विधीच्या विरोधात जे कर्म आहेत ते दोषवान कर्म आहेत. आणि ज्याचे ज्याचे विधीच्या विरोधात कर्म होतात ते अज्ञानी असतात. का म्हणून अज्ञानी? दोषाने कर्म का करायले ते? हा, दोषानं कर्म का व्हायले तर ते अज्ञानी आहेत की कर्म कसे करावेत हे त्यांना. आणि जरी कळालं तरी ते बलात्कारानं दोषाचेच कर्म करतात. चोराला का माहित नाही का चोरी? हो, मग चोरी चोरून का म्हणून करतो तो, देखत का म्हणून करीत नाही? त्याला कळत आहे चोरी देखत करीत नाहीत, त्याला चोरी म्हणत नाहीत. आणि देखत कोणी चोरी चोरी करू देणार नाही. किती पुरावा आहे? दोष निवृत्त करणे म्हणजेच मुक्तता. आणि दोष निवृत्त न करता जर झोपी गेला तर त्या ठिकाणी पुन्हा तुमचा त्या दोषात जन्म होतो. कशात होतो जन्म? स्वप्न दोषच आहे ना. मग त्या दोषात जन्म व्हायलाय का नाही? मग मनुष्य जन्माला येऊन जर ज्ञान प्राप्त नाही करून घेतलं आणि मेला, तो कशात जाणार आहे? दोषातच जाणार ना. पुन्हा जरी फिरून जन्माला आला तरी दोषातच राहणार. दोष निवृत्त केल्याशिवाय ते निवृत्त होत नाही. ते आपण मग ते निवृत्त आपण मग ते होत नाहीत ना. आपण मग त्या काय होत आहे? होते तर निवृत्त आपण मग त्या. हा, आपला विषय ते चालू आहे. निवृत्त होते तर ब्रह्मज्ञान वाचून होत आहे निवृत्त, पण लयरूप होत आहे का नाही? मग जोवर लयरूप निवृत्ती का त्याच्यातली त्याच्या सूक्ष्मता, जोपर्यंत लयरूप निवृत्ती झाली का तितक्या वेळामध्ये आत्यंतिक निवृत्ती करून घ्यावी. आता आत्यंतिक निवृत्ती नाही, लयरूप निवृत्ती नाही, त्याच्यात तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय का? लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती तर झालीच नाही, पण दररोजची आपल्याला लयरूप निवृत्ती व्हायली का नाही? हा, मग ज्या वेळेस लयरूप निवृत्ती होती तितक्या टायमामध्ये काय करायला? त्याच्यात ती लयरूप निवृत्ती कशात दिली ईश्वरानं? हे वरदान आहे का नाही? लयरूप निवृत्ती उगच का म्हणून दिली असेल? मग द्यायलाच नाही पाहिजे. काय काम आहे तिचं? हा, म्हणून झोपेमध्ये अज्ञान निवृत्ती करता येते का? नाही, कारण तिथं अज्ञानाचाच भारा बांधलेला टकोऱ्यावर आहे का नाही? मग जेव्हा त्याचा ते खाली उतरत आहे ते उतरल्यावर, वज उतरल्यावर तुम्ही तितक्यामध्ये त्या सामटीमध्ये काय करा? आत्यंतिक निवृत्ती बघा ना करून. हो, त्याची निवृत्ती झालीच ना. मग अशीच ती आत्यंतिक निवृत्ती करीतच चालावं लागतंय लयरूप निवृत्ती मध्येच.
ह्यालाच म्हणतात सगुनी भजता लयरूप निवृत्ती ही सगुण आहे, प्रवृत्ती ही सगुण स्वरूपात आहे आणि आत्यंतिक निवृत्ती ही निर्गुण स्वरूपात आहे, है की नाही? मग आत्यंतिक निवृत्ती कुठं करावं लागते? आत्यंतिक निवृत्ती जागृतीत करावी लागते, कारण जागृतीमध्ये अज्ञानाची लयरूप निवृत्ती असते, है का नाही? आता ही गाढ जे अज्ञान आहे, गाढ अज्ञान ते विरोधी आहे का? सर्वसाधारण अज्ञान विरोधी आहे, है का नाही? भ्रम कुठे होतो? भ्रम कुठे झालाय? होय, भ्रम कुठे होतो? गाढ अज्ञानात बी होत नाही आणि ज्ञानात बी होत नाही, विशेष ज्ञानात बी होत नाही आणि गाढ अज्ञानात बी होत नाही. भ्रम कुठे होतो? आणि विशेष अज्ञानात. विशेष अज्ञानात आणि सामान्य ज्ञानात तिथं काय होतो? भ्रम होतो, है का नाही? मग त्या भ्रमात परमार्थ करावा लागतो. कुठं? तिथं जाणून घ्यावा लागतंय. काय जाणून घ्यावा लागतंय? धोका कुठे? ह्या अवस्थेत आहे. जिथं धोका व्हायला तिथं सावधान व्हावं लागेल ना. आपण मरायलोत कुठं? आपणाला आपण मरत होत हे कुठं वाटायलंय? ह्या सामान्य ज्ञानात आणि विशेष अज्ञानात ही ज्या वेळेस अवस्था येते का आपली, त्या अवस्थेत आपल्याला वाटायलंय की आपण मरत होत आणि हा भ्रम आहे. आणि त्याच भ्रमामध्ये परमार्थ जाणून घ्यावा लागतो, स्वरूप जाणावं लागतं, है का नाही? मग त्यावेळेस सामान्य ज्ञान असतं आणि तेच सामान्य ज्ञान काय करायचंय? विशेष करायचं. आणि ते विशेष ज्ञान करून घेतल्यावर भ्रम होत नाही, मी मरतो असं वाटत नाही. आणि मग एकदा जर ते विशेष ज्ञान झालं आणि त्या ज्ञानाच्या योगानं आपणाला इत्यंभूत कळालं की मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, हे एकदा जरी कळालं तरी पुन्हा वाटेल का आपण मरणार आहेत म्हणून? मग हे ज्ञान कुठं करून घ्यायचं असतंय? ज्या वेळेस झोप जाती, दोषाची लयरूप निवृत्ती झालेली आहे, दोषाची आता दोष नाही, जाग झाल्यावर दोष नाहीत. मग आता इथं काय सामान्य ज्ञान आहे, है का नाही? आणि मग आपल्याला ह्या सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञानात ज्यावेळेस अवस्था येते, ही मधली अवस्था आहे. मग ह्या मधल्या अवस्थेमध्येच काय करायचंय? जाणून घ्यायचंय. आता त्याला तर जाणता येणार नाही, कारण विशेष अज्ञान आहे त्याच्यात. त्याची त्याला कसं जाणता येईल? ज्ञान आहे पण सामान्य आहे का नाही? मग ती इच्छा त्या सामान्य ज्ञानानेच व्हावी की मला खरं स्वरूप माझं कळून घ्यायचं आहे. मला अज्ञानानं काही बी वाटायले, मी ह्या अज्ञानानं कुठेही चाललो, दुःख भोगायलो, कोण्या अवस्थेला चाललो, मग ती अवस्था भ्रम होण्यासारखी अवस्था, सायंकाळची अवस्था, धड उजेड बी नाही, धड अंधारही नाही, अशी अवस्था जागृतीमध्ये. ज्ञानी म्हणावं तर मी कोण हे कळत नाही, अज्ञानी म्हणावं तर प्रपंच मस्त चांगला करतोय. मग त्याला ज्ञानी म्हणा येत नाही आणि अज्ञानी म्हणा येत नाही ना. मग हा अनिर्वचनीय आहे. हा कोण आहे?
ह्या पृथ्वी तलावर जेवढे म्हणून मनुष्य जीव आहेत हे काय आहेत मग हे अनिर्वचनीय येत. मग हे अनिर्वचनीय जे आहेत ते कसे असतात मिथ्या असतात है का नाही. मग आपण जे जीव आलो जीव होऊन जे आलो हे आपण सत्य आहेत का मिथ्या आहेत. आता आपण अनिर्वचनीय मिथ्या म्हणल्यावर है का नाही. सत्ता सत्तावन्न विलक्षण आहेत ना. याला खरं म्हणा येत नाही खोटं म्हणा येत नाही. मग आपण सत्ता सत्तावन्न विलक्षण आहोत मिथ्या आहोत हे कधी कळत आहे जागृतीत आल्यावर है का नाही. आपण अनिर्वचनीय मिथ्या आहोत. मग हा मिथ्या मानणारा अध्यस्त आहे ना याला काय झालाय अध्यास झालाय. तो काय म्हणायलाय मी मिथ्या आहे. तो काय म्हणायलाय मिथ्या आहे. जरी म्हणायलाय मी संसारिक आहे तरी त्याचा तो अध्यासच आहे ना. आणि मी मिथ्या आहे म्हणणं हाही दोन्ही अध्यास आहे का नाही. मग ह्या अध्यासाची निवृत्ती कशात होणार आहे आता जर ज्ञान झालं तर अधिष्ठाची निवृत्ती अधिष्ठानात. अधिष्ठान काय आहे सगळ्यालाच काय आहे कारण स्वप्नाला म्हणजे प्रातिभाषिक सत्याला या अधिष्ठान ब्रह्मच आहे आणि व्यावहारिक सत्यालाही अधिष्ठान. मग तसे आपण कोण आहेत मग आता मिथ्या आहेत का आपण फक्त हे दिसण्यापुरते आहोत आपण मिथ्या. वास्तविक पाहता आपलं खरं स्वरूप मिथ्या नाही है का नाही. सांसारिक बी नाही म्हणजे प्रातिभाषिक बी आपण नाहीत आणि व्यावहारिक बी नाहीत. मग कोण आहेत आपण पारमार्थिक स्वरूप आहे आपलं. खरं स्वरूप कसं आहे आता हे बळच आपण म्हणायलो का असंच असतंय असंच असतंय का नाही. मग तसं वाटू का न वाटू त्याची त्याच्या अनुभव त्याच्या घरचा त्याच्या अंतःकरणातला त्याचा अनुभव त्याचा साक्षी तो. मग आपण खरेच कोण आहेत हे समजायला हे आपण आपल्या कशावर आहे आता जोर काढण्यावर आहे. आपण आपला कसा जोर किती काढायचा आहे. घर चांगलं आहे बघा. आता हे जर सोडायचं नसलं तर चांगला जोर काढावा लागेल तुम्हाला. पण घर सोडू नका. सोयरिकीचं सांगा ना मी इकडं सांगायलो हे घर कोणतंय पारमार्थिक सत्यातलं घर आहे. म्हणून दोन प्रकारच्या निवृत्त्या ह्या कशामुळं सांगितल्या ते ह्याच्यामुळं की त्याला ब्रह्मज्ञान व्हावं म्हणून. वेदांत परिभाषा अशी आहे वेदांताचा अनुभव असा आहे जितकं आपण चिंतन करू तितकं कमी आहे. कितीही चिंतन करा सखोल मध्ये तरी पण खोलतच जात माणूस है का नाही. त्यालाच म्हणून म्हणलंय ज्ञान गूढ गमे ज्ञान देवाला दिले. हे ज्ञान ज्ञानेश्वर महाराजाला प्राप्त झालं होतं है का नाही. त्याच्यातल्या आपण एका माशीच्या पाया इतकी नाही है का नाही. एक महात्मा समुद्राच्या काठावर जरा गुडघे थकले होते म्हणून त्यानं काय काठी हातामध्ये घेऊन चालू लागला. आणि मग त्याच्या समोर एक साधक आला. म्हणला महाराज तुम्ही खूप महान मोठे महात्मे आहात. तुमची कीर्ती मी ऐकून आहे. मग तुमच्याजवळ किती ज्ञान आहे मला ते सांगा ना. तुम्ही महान ज्ञानी आहात असं आद्य शंकराचार्यांना म्हणाले होते. त्यावेळेस शंकराचार्य समुद्रामध्ये गेले गोट्या इतक्या पाण्यात आणि ते त्यांच्या हातामध्ये जो बेत काठी होती ना ती बुडविली. कशात समुद्रात बुडविली आणि त्याला आणून दाखविली. याच्यात किती पाणी आहे ह्या काठीमध्ये पाणी किती आहे
ते म्हणलं काठीत कशाचं पाणी, नुसती ओली झाली. काठीत पाणीच नाही, नुसती ओली झाली. पण म्हणले ओली कशानं झाली, म्हणजे अंशात्मक पाणी आहे का नाही याच्यात, आहे का नाही. मग याच्या किती पटीनं समुद्रात पाणी आहे, समुद्रात किती पटीनं पाणी याच्या, ते गुढ आहे. किती म्हणून सांगता येतं का. हा, ते म्हणले हे काठीला जितकं लागलंय का तितवा भाग माझ्यामध्ये ज्ञान असेल, असेल ते बी. त्या काठीला जितकं पाणी समुद्रातलं लागले का, ते समुद्रातला जितका भाग असन का तितकं ज्ञान माझ्याकडे. तुला म्हणायचंच असलं तर इतकंही बघ. पण जे ज्ञानेश्वर महाराजासारखे, भगवान व्यासासारखे हे जे महात्मे आहेत ना, आद्य शंकराचार्य यांच्यासारखे, श्रीकृष्ण परमात्म्यासारखे, श्रीराम यांच्या हे अवतारिक पुरुषांसारखे, यांच्या ठिकाणी हे ज्ञान समुद्रासारखं असतंय, कारण ते सर्वज्ञ आहे. आणि असे कार्य अल्पज्ञानाकडून होतात का, जे सर्वज्ञ आहेत त्यांच्याकडूनच होत असतात शास्त्राची निर्मिती, है का नाही. मग हे ज्ञान आपल्याला इतकस हे काठीला लागले इतकंच व्हालंय, तर हे केवढं वाटायलंय. हा, पण इतकस जरी झालं तरी तेच आहे, आणि तेवढं झालं तरी बी, कारण तितक्या ज्ञानानंही तेच ब्रह्म कळणार आहे, आणि इतक्या ज्ञानानंही यांचं इतकुस आहे म्हणून 20 त्याचं कमी समजू नये. विंचवा 20 थोडे परी वेदनेशी आती गाडी. वेदना मात्र हा त्या विषयासारख्याच होत्या, कितकुसा इचू असू द्या. काय म्हणले, इचूच इतकुस आहे, आणि पुन्हा त्याला नांगी आहे, आणि त्या नांगीच्या वरच्या टोकाला उग फुटकुळी उलशिक, आणि त्याच्यामध्ये किती विष असणार आहे, काय होणार आहे त्यानं, चावून बघू दे ना, मग कळतोय. काय इथंच असते हे, कुठे का गेलेत का काय शिकायला. हा, सारखे गड्या माग असते तर, सतत वावरातच राहते तर, त्याच्याजवळ काय किती का असणार आहे, आणि तितक्यानं काय होईना आपल्याला. आपल्याजवळ अज्ञान केवढं मोठं आहे, इतकं अज्ञान कसं जाईन त्याच्या पशी गेल्यावर. पण तितका ते इचू चावून तर बघ ना, तितका इचू, हा एकदा येऊन बघ ना तू, है का नाही. विषय आपला भरकटत गेला. निवृत्ती 2 प्रकारची आहे, म्हणून जी लयरूप निवृत्ती आहे का ती आपल्याला साधक रूपानं आहे, आणि आत्यंतिक निवृत्ती ही साध्य रूपानं आहे का नाही. पण ती साध्य रूपानं असणारी जी निवृत्ती आहे, पण ती आत्यंतिक निवृत्ती जी साध्य रूपानं आहे का, ते साध्य कुठे प्राप्त करायचंय, लयरूप निवृत्ती असताना, कारण तितकाच वेळ आहे. हा, म्हणून लक्षात घ्यायचं की आपल्याला लय, अज्ञानाचा लय, निद्रेचा लय हे झाला म्हणजे झोप गेली की परमार्थच ऐकायचा, परमार्थच करायचा, है का नाही. आणि मग असं एकदा कळालं ना, असं ज्ञान झालं की मग दिन रजनी हाची धंदा. रजनी म्हणजे रात्री, म्हणजे झोपीत सुद्धा झोप राहत नाही. कमून तर जागेपणी ज्यावेळेस लयरूप निवृत्ती होती त्यावेळेस आम्ही आत्यंतिक निवृत्ती केली, मग पुन्हा लयरूप निवृत्तीची काय गरज आहे. पुन्हा लयरूप निवृत्ती होईल का आत्यंतिक निवृत्ती झाल्यावर. मग तो सदा जागा राहतो, मग त्याला दोषरूपी स्वप्न पडतच नाहीत, म्हणजे तो जन्माला येत नाही, या दोषामध्ये येत नाही.
हा, तो सतत जागाच, पुन्हा ते जागाच. हा, ते सारखं त्याचं स्वरूपच जाग. तो कधीच पुन्हा त्याच्या ठिकाणी अज्ञानाचा शिरकाव होत नाही. तो जो जागा झाला तर पुन्हा तो जागाच झाला. तसं जागा रे भाई जागा म्हणतात. आणि आस्था निजू नका. काय आस्था निजू नका म्हणतात की जागरे भाई जागा, आस्था निजू नका, जाग्या आस्था निजू नका. जागा रे भाई जागा आणि जाग्या आस्था निजू नका. म्हणजे संतांचं म्हणणं काय आहे की हे जागेपणामध्ये सुद्धा झोपलेलेच आहेत, म्हणून ते म्हणते बाबा हा जागा असताना निजू नका ना. हा, म्हणून हे हा ते आत्यंतिक निवृत्ती करेना झाले तर म्हणून ते म्हणते हे झोपलेलेच आहे. आणि मग ह्या दोन निवृत्तीचं त्यांनी विश्लेषण करून पहिल्या शंकेची निवृत्ती केली आहे का नाही. म्हणून मृत्तिका, त्या मृत्तिकेमध्ये घटाचा काय होतो, अभाव होतो. कशाचा, भावाचा, आहे का नाही. आणि जी दुसरी निवृत्ती ती स्वप्नाचा हेतू, जो निद्रादोष, त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाचे विरोधी जी जागृती आहे तिच्या उत्पत्तीने, जागृतीच्या उत्पत्तीने म्हणा किंवा निद्रा येण्यामुळं म्हणा, आहे का नाही, त्याच्यामुळं म्हणा. म्हणजेच जागृतीच्या उत्पत्तीनं निद्रादोष जातो, आहे का नाही. स्वप्नाचा हेतू जो निद्रादोष, त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाच्या विरोधी जी जागृती तिच्या उत्पत्तीने, जागृतीच्या उत्पत्तीने किंवा स्वप्नाच्या दोषाच्या नाशाने, तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञाना वाचून संभवते, ब्रह्मज्ञाना वाचून संभवते. आता जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थातील पदार्थाची समान सत्ता झाली पाहिजे अशी दुसरी शंका जी केली होती तिचे समाधान सांगतो. हे त्या शंकेमधली ही शंका, पोट शंका म्हणतात तिला, त्याच तुला समाधान सांगतो. आता ही जी शंका केलेली आहे हा पुढे विषय वाढविण्यासाठी पोटात शंका उत्पन्न झालेली ती पोटातली शंका काय असती, पुढे विषय ती बट लावणं, ती बट लावायची आता. त्याच्यामुळे ती शंका सुद्धा तशी हा, म्हणजे बटा काढू काढू कोण द्यायले, शिष्यच द्यालाय, दाववळी नाही ते, पण बटा काढू काढू द्यायला माहिती ना, बटा काढून देते तर एक दावा वळणारा असतो, तसा हा बटा काढून द्यायला आणि गुरुजी दाव वळायला. जागृत देहादी पदार्थ दोषरहित, जागृत पदार्थ दोषरहित आहेत का, अनादि अविद्येपासून उत्पत्ती आहे. हे जागृतीतले पदार्थ दोषासहित आहेत का, कारण हे ईश्वर रचित आहेत, है का नाही. मग ईश्वर रचित आहेत म्हणल्यास अनादि जी अविद्या आहे, माया आहे, तिच्यापासून रचित आहेत नाही, है का नाही. मग स्वप्न पदार्थ निद्रा दोषासहित अविद्येपासून उत्पन्न होतात. फरक केला का नाही आता त्यांनी, स्वप्न पदार्थ निद्रा दोषासहित येत आणि जागृत पदार्थ अनादि अविद्येपासून, हे त्याचं काय आहे, उपादान कारण आहे, है का नाही. मग याच कारणामुळे जागृत पदार्थास व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थास
प्रातिभाषिकत्व. आम्ही असा भेद केलाय, विनाकारण भेद कशाला करावा? जागृती वेगळी, स्वप्न वेगळं. आम्ही का म्हणून सांगायलो ते असा भेद आहे. एकाला उपाधी दोषासहित आहे आणि एकाला उपाधी दोष रहित आहे. मग दोष रहित जी उपाधी आहे ती अनादी आहे आणि शुद्ध आहे, त्याच्यापासून होणार हे जगत आहे. आणि दोषासहित आहे का नाही? आणि ते जीवकृत आहे आणि हे ईशकृत आहे का नाही? म्हणून दोषासहित हे खरं नसतं, म्हणून ते मिथ्या. दोषानं उत्पन्न झालेलं मिथ्या आहे का नाही? आणि दोष हे रहित आहे, म्हणून हे सत्य आहे. इतकं आम्ही. पण माया जरी दोन झाल्या तरी बाप, माया दोन झाल्या का नाही? एक अनादी अविद्या आणि दोषासहित अविद्या, ह्या दोन एकाच्या बायका आहे का नाही? मग हिच्यापासून जे कार्य होतात ते भिन्न होणार का नाही? काही ना काहीतरी फरक. कारण ह्या दोघी ज्या सवती येतात ह्या काय एका रंगाच्या नसत्यात. एका रंगाच्या असतात का ह्या? मग त्याचे गुण त्या लेकरात उतरणारच ना, है का नाही? म्हणून तर ते स्वप्न, त्या स्वप्नातलं स्वरूप, त्या स्वप्नाचं क्रिया, त्या स्वप्नाचा अनुभव है का नाही, आणि जागृतीचं स्वरूप, जागृतीचा अनुभव हे जसे भिन्न भिन्न वाटतात का, ह्या उपाध्या भिन्न भिन्न असल्यामुळं चैतन्य मात्र तेच आहे का नाही? म्हणून आम्ही निष्कारण असा भेद करत नाही. उगाच आम्ही दोन्ही सत्तेचा भेद करत नाहीत. परंतु पारमार्थिक आणि व्यावहारिक, आता एक पारमार्थिक सत्ता आहे आणि एक व्यावहारिक आहे आणि एक प्रातिभाषिक. आता ह्या तीन सत्ता आहेत ना, म्हणजे पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक, अशी तीन प्रकारची सत्ता स्थूल दृष्टीने आम्ही मानतो. आम्ही हे मानतो पण स्थूल दृष्टीनं. पण वास्तविक जर विचार करून जर पाहिलं तर एक पारमार्थिक सत्ता आहे आणि एक प्रातिभाषिक सत्ता. ह्या दोनच सत्ता आहेत. व्यावहारिक सत्ता आम्ही मानित नाहीत. म्हणून दोनच सत्ता मानाव्यात. वास्तविक विचार केला तर चैतन्याची पारमार्थिक सत्ता आहे, चैतन्याची पारमार्थिक सत्ता, आणि जागृत व स्वप्न या दोन सत्याचा अवस्थाचा, जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थेतील पदार्थाची एकच सत्ता आहे. एक प्रातिभाषिक सत्ता मानणे योग्य आहे. याची एकच सत्ता माना. आणि तीन सत्ता कामून केल्यात? कळण्यामुळं. प्रातिभाषिक सत्ता कळण्यामुळं आणि तुम्ही व्यावहारिक सत्ता मानित होतात, त्याच्यामुळं आम्हीही तुमच्यामध्ये व्यावहारिक सत्तेमध्ये आलोत. तुमच्यामुळंच आम्ही वास्तविक पाहता आम्ही पारमार्थिक सत्यातच राहतो. आमचं घर कुठे आहे? निरंजनी मध्येच आहे. पण जनित का आलो? निरंजनी राहणारा जनामध्ये का आला? जनाला सांगण्यामुळं. जनातच यावं लागल ना, है का नाही? तशा मग आम्ही दोनच सत्ता मानतो, एक पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता आहे. म्हणजे जागृतीची ही प्रातिभाषिकच सत्ता आहे आणि स्वप्नाची ही प्रातिभाषिकच सत्ता आहे. पण जी प्रातिभाषिक सत्ता आहे ती सत्ता खरी नाही. आहे म्हणजे कशी आहे? नसल्याच्या गणतीत आहे. म्हणायला दिसण्यापुरती सत्ता आहे तिची, खरी एकच सत्ता आहे. कारण त्या प्रातिभाषिक सत्याचं ही रूपांतर लय कशात होतो?
पारमार्थिक सत्तेतच लय होतो, है का नाही? म्हणून एकच पारमार्थिक सत्ता आहे. दोष जर घडला तर मग प्रातिभाषिक सत्तेत यावं लागतं. दोष घडला तर, है का नाही? नेत्र दोष घडला तर सर्प दिसतो, आणि जर दोष नाही घडला तर दोरी दोरी रूपानच दिसते, है का नाही? दोष घडलाय म्हणून आपण जन्माला आलो, म्हणून हे जगत दिसायले. पण हे जगत नाही, हे जगत ब्रह्मरूपच आहे. सर्प सर्प नाही, सर्प दोरीच आहे. जग नव्हे अवघा जनार्दन, है का नाही? असा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत कळण्याच्या हेतूने अशा प्रक्रिया इथं मांडलेल्या आहेत. यापुढं नंतर शिष्याला ह्या बोलण्यावरून शंका झाली आहे. कोण्या बोलण्यावरून? चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि जागृत पदार्थाची आणि स्वप्न पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता, ह्या दोनच सत्ता मानणे गरजेचे आहे, असं गुरुजी शेवटी म्हणून गेले. त्याच्यावर त्याला शंका झाली की गुरुजी आता दोनच सत्ता का सांगायलेत? आता बसतो 3 सत्ता सांगू लागले, आणि दुसऱ्या शास्त्रात बी 3 सत्ता सांगितल्या, ते प्रमाण देतो. 3 सत्ता कोण सांगायचं? त्याच्यावर शंका घेतो. ते भाग आपण उद्या घेऊ. कुंडली वरदे हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.